Hello friends, welcome to our YouTube channel Jnanaranjan. Tense is one of the most important part of English grammar and today we are going to learn about the tense. Okay, tense चे 12 प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सची माहिती पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स कशा पद्धतीने तयार होतात, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तो कोणत्या सिच्युएशन मध्ये वापरला जातो आणि त्याचबरोबर त्याचे नेगेटिव्ह फॉर्म्स कसे बनतात. तर त्या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. चला तर मग सुरू करूया सिंपल प्रेझेंट टेन्स. लेट्स गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. पहिली गोष्ट आपल्याला माहित असलं पाहिजे की सिंपल प्रेझेंट टेन्स हा कधी वापरायचा असतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स हा हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजेच नेहमी घडणारी जी घटना असते त्याविषयी बोलत असताना आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करत असतो. म्हणजेच बघा ना, आपण नेहमी म्हणत असतो की मी शाळेत जातो, मी अभ्यास करतो, तो पुस्तक वाचतो, ती दूध पिते, अशा अनेक जी उदाहरणं आहेत रोज घडणारी घटना असते. तर त्याला आपण हॅबिच्युअल ऍक्शन असं म्हणतो. या हॅबिच्युअल ऍक्शन इंडिकेट करण्यासाठी, दर्शवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्य कशी तयार होतात हे सुरुवातीला आपल्याला माहित असलं पाहिजे. त्यासाठीच आपण पहिल्यांदा बघूया फॉर्म्युला. बोर्डवरती फॉर्म्युला लिहिलेला तुम्हाला दिसत असेल. सब्जेक्ट म्हणजेच कर्ता, नंतर V1 आहे वर्बचं पहिलं रूप, क्रियापदाचं पहिलं रूप, त्यालाच फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब असं म्हणतो. आणि नंतर घ्यायचं आपल्याला ऑब्जेक्ट म्हणजेच तुमच्या वाक्याचं कर्म. सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. एक रूल इथं बेसिक आहे, ते का आपल्याला माहित असलं पाहिजे. V1 नंतर मी यस आणि ES दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे तर हे नीट लक्षात ठेवा. आणि हा जो रूल आहे हा फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स साठी आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स साठी आहे. तो काय आहे, ज्या वेळेला करता जर सब्जेक्ट तुमचा थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे एक वचनी असं लक्षात ठेवलं तरी चालतं. ही, शी, इट आणि कोणतंही एक वचनी नाव, ओके, नाउन असेल तर आपण वर्बला, जो तुमचा वर्ब असेल त्याला यस किंवा ES हा सफिक्स किंवा मराठीमध्ये आपण म्हणतो प्रत्यय आपल्याला जोडावा लागतो. ठीक आहे, लक्षात आलं. अशा पद्धतीने असणार आहे आपली सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना. सब्जेक्ट, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँड देन ऑब्जेक्ट. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. देन यू विल अंडरस्टँड बेटर व्हॉट इज सिंपल प्रेझेंट टेन्स. एक सेंटेन्स घेणार आहे किंवा एक वर्ब घेऊन आपण त्यावरून वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन सेंटेन्स इथे लिहिले आहेत. बघा, मी गोष्ट लिहितो, मी गोष्ट लिहितो हे वाक्य आहे. आय राईट अ स्टोरी. सब्जेक्ट आहे आपला आय, वर्ब आहे राईट आणि ऑब्जेक्ट आहे स्टोरी. काय लिहितो? स्टोरी लिहितो. ठीक आहे. दुसरं वाक्य, तू गोष्ट लिहितो, यू राईट अ स्टोरी. ठीक आहे, तू गोष्ट लिहितो, यू राईट अ स्टोरी. ते गोष्ट लिहितात, दे राईट अ स्टोरी. आम्ही गोष्ट लिहितो, वी राईट अ स्टोरी. ओके, तो गोष्ट लिहितो. आता नीट लक्षात ठेवा, तो म्हणजेच ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यावेळेला वर्बला यस किंवा ES लागणार आहे. तर आपलं वाक्य होईल, ही राईट्स अ स्टोरी. ओके, नंतर ती गोष्ट लिहिते, शी राईट्स अ स्टोरी. त्यानंतर ते गोष्ट लिहितं, इट राईट्स अ स्टोरी. आणि राम गोष्ट लिहितो, राम राईट्स अ स्टोरी. सिंपल कन्सेप्ट आहे. हा रूल समजून घ्यायचा असेल किंवा तुम्हाला स्पोकन इंग्लिश मध्ये इंग्लिश बोलायला शिकायचं असेल सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज करून, तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. एक वर्ब घ्यायचा आणि वेगवेगळे सब्जेक्ट वापरून सेंटेन्स तयार करायचे. मग आपले हे सेंटेन्स काय झालेले आहेत? आय राईट अ स्टोरी, यू राईट अ स्टोरी, दे राईट अ स्टोरी, वी राईट अ स्टोरी, ही राईट्स अ स्टोरी, शी राईट्स अ स्टोरी, इट राईट्स अ स्टोरी अँड राम राईट्स अ स्टोरी. ओके, अशा पद्धतीने एका वर्ब पासून 8 सेंटेन्सेस बनवायचे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. मग हा रूल सुद्धा पाठ करण्याची गरज येणार नाही, ऑटोमॅटिकली ते होऊन जातं. दिस इज द बेसिक रूल हाऊ टू स्पीक इंग्लिश, हाऊ टू यूज इंग्लिश. ओके, चला आता आपण वेगवेगळे वर्ब घेऊन काही एक्झाम्पल्स तयार करूया. मला आता म्हणायचं आहे, तो क्रिकेट खेळतो, तो क्रिकेट खेळतो. मग आता बघा, सब्जेक्ट आहे आपला
ही खेळणे म्हणजे प्ले, खेळणे म्हणजे प्ले, पण आपला थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून प्लेला काय लावणार आपण? यस लावणार. सो ही प्लेज क्रिकेट. खेळांच्या नावाला अ येत नाही. ओके, पुढचं सेंटेन्स मला सांगायचं आहे. मांजर दूध पिते. मांजर दूध पिते. हा, हे सेंटेन्स बनवायचं आहे. सब्जेक्ट आपला कॅट असणार आहे. कॅट ड्रिंक्स मिल्क. कॅट ड्रिंक हा आपला वर्ब आहे, पण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, एक वचनी नाम आहे. सो ड्रिंकला यस लागलेला आहे. ड्रिंक्स. कॅट ड्रिंक्स मिल्क. ओके, पुढचं सेंटेन्स. आम्ही पुस्तक वाचतो. आम्ही पुस्तक वाचतो हे सेंटेन्स आहे. सब्जेक्ट आहे वी. वाचणे म्हणजे वर्ब येईल आपला फर्स्ट फॉर्म रीड. वी रीड अ बुक. ओके, त्यानंतर ते शाळेत जातात. ते शाळेत जातात. दे गो टू स्कूल. दे गो टू स्कूल. ठीक आहे. नेक्स्ट, माझे वडील कार धुतात. कसं होईल? माय फादर. माय फादर हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, एक वचनी सब्जेक्ट आहे. ओके, माय फादर म्हणजेच वर्बला येस किंवा येस लागणार आहे. तर तुम्हाला हेही माहित असलं पाहिजे की कोणत्या वर्बला येस आणि कोणत्या वर्बला ईएस लागतो. शक्यतो वर्बच्या शेवटी एस, एस एच, सी एच असे असतील ना, ओ असतील तर ईएस हा लावायचा असतो. मग इथे आपला ईएस लागणार आहे. सो अवर सेंटेन्स विल बी माय फादर वॉशेस अ कार. माय फादर वॉशेस अ कार. ओके, नेक्स्ट. ती केक बनवते. ती केक बनवते. व्हेरी गुड. पुन्हा शी हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. शी मेक्स. ओके, बघा आपण सेंटेन्स कशा पद्धतीने बनवलेले आहे. सब्जेक्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर वर्बला येस किंवा येस लावायचं. आपले एक्झाम्पल्स आहेत. ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. कॅट ड्रिंक्स मिल्क. मांजर दूध पिते. ओके, वी रीड अ बुक. आम्ही पुस्तक वाचतो. दे गो टू स्कूल. ते शाळेत जातात. माय फादर वॉशेस अ कार. माझे वडील कार धुतात. शी मेक्स अ केक. ती केक बनवते. या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये या गोष्टीकडे फार लक्ष द्यायचं. अनेक लोकांच्या चुका यामध्ये होतात. येस येस लावायला विसरतात. तर आपण कुठे कुठे लावलं आणि काय लावलं हे फक्त लक्षात घ्यायचं. ओके, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर आपण येस किंवा येस लावणार आहोत. तर अशा पद्धतीने सिंपल प्रेझेंट टेन्सची आपल्याला सेंटेन्सेस बनवता येतात आणि याची आपण प्रॅक्टिस सुद्धा करायला पाहिजे. चला, आता आपण बघणार आहोत की या सेंटेन्सेसचा नेगेटिव्ह कशा पद्धतीने तयार केला जातो. नेगेटिव्ह करताना हा फॉर्म्युला घ्यायचा आहे आपल्याला. फार सिंपल कन्सेप्ट आहे. सब्जेक्ट आपला आहे तोच येणार आहे. फक्त डू किंवा डज घ्यायचा आहे आणि नंतर नॉट ठेवायचं आहे. नेगेटिव्ह झाला. डू किंवा डज देन नॉट आणि बाकी फॉर्मॅट सेम. सब्जेक्टचा वरचा फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट घ्यायचा आपल्याला. फक्त इथे लक्षात ठेवा डू कोणासोबत घ्यायचा आणि डज कोणासोबत घ्यायचा आहे. डू अँड डज. डज फक्त लक्षात ठेवा, डूची गरज नाहीये. डज हा थर्ड पर्सन सिंग्युलर. थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत आपण डज घेणार आहोत नेगेटिव्ह करताना आणि इतर सब्जेक्ट बरोबर डू घेणार आहोत आणि त्याला नॉट ठेवायचं आहे. सब्जेक्ट डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. व्हेरी सिंपल. सो वी आर गोइंग टू मेक नेगेटिव्स ऑफ दीज सेंटेन्सेस those we have written already on the board. या सेंटेन्स निगेटिव्ह करायचं. पहिला आहे ही प्लेज क्रिकेट. नीट लक्षात द्या, मी एक सेंटेन्स करून दाखवतोय. ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे तर आपण डज घेणार आहोत. ही डज नंतर घ्यायचं आहे नॉट. डज नॉट प्ले क्रिकेट. सिंपल. ही डज नॉट प्ले क्रिकेट. काय झाली ते गमत कोण सांगेल मला? डज नॉट
घेतल्यानंतर वर्बचा जो यस आहे तो निघून जाईल, तो घ्यायचा नाही, आपल्याला तो काढावा लागेल. ओके, सो ही डज नॉट प्ले क्रिकेट असा तो सेंटेन्स झालेला आहे. पुढचा आहे कॅट ड्रिंक्स मिल्क. पुन्हा कॅट हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, मग काय घेणार आपण? कॅट डज नॉट लाच आपण असंही लिहू शकतो, डझंट. कॅट डझंट ड्रिंक मिल्क. ओके, नेक्स्ट सेंटेन्स आहे वी रीड अ बुक. आम्ही पुस्तक वाचतो. आता मला म्हणायचं आहे आम्ही पुस्तक वाचत नाही. सो हाऊ टू मेक? वी सोबत येणार आहे डू. वी डोंट रीड अ बुक. ओके, नेक्स्ट दे गो टू स्कूल. ते शाळेत जातात. दे हा थर्ड पर्सन आहे का सिंग्युलर आहे का? थर्ड पर्सन सिंग्युलर नाही. सो दे डोंट गो टू स्कूल. ओके, अशा पद्धतीने आपण नेगेटिव्ह सुद्धा बनवू शकतो. 4 सेंटेन्स घेतलेत, बाकीचे 2 एकदा सांगा तुम्ही मला. माय फादर वॉशेस अ कार. याचा नेगेटिव्ह कसा होईल? माय फादर थर्ड पर्सन सिंग्युलर आहे तो. माय फादर डझंट वॉश अ कार. माय फादर डझंट वॉश अ कार. And last one, she makes a cake. She doesn't make a cake. She doesn't make a cake. That is the negative form. So today we have learned how to frame sentences in simple present tense and how to make their negative form. त्यांचा negative form कशा पद्धतीने करायचा याचा आपण अभ्यास केलेला आहे.